चला मुलांनो लवकर. हां, ओवी आली का? बस तिथे बैस. हां, आता मी सांगणारी गोष्ट तुम्हाला आज कोणती? हुप्पा हुय्याची ना. हुप्पा हुय्या जय बजरंगा असा खेळ खेळता की नाही तुम्ही? ह्या मारुतीरायाची गोष्ट सांगायची आहे ना, रामायणातल्या. महत्वाची आहे ही व्यक्ती. हां, आता या हनुमंताची, हां, शक्तिमान हनुमंत. तुम्हाला एवढंच माहिती ना, शक्तिमान हनुमंत आणि हुप्पा हुय्या. पण त्याचं व्यक्तिमत्व एवढंच नाही आहे, अष्टपैलू आहे बरं का. आता त्याच्या जन्मापासून त्याच्या कार्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी अशा वेगळ्याच आहेत, विलक्षण आहेत. आणि त्याचं चरित्र सुद्धा ना असं वेगळंच आहे. आपण ऐकूया. आता या भागामध्ये त्याची जन्माबद्दलची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्याला ऐकायची. काय झालं? एकदा हनुमंताचा जन्म जेव्हा आता व्हायचा आहे, आता ईश्वराचं नियोजनच तसं होतं. आता पृथ्वीवर व्हायचा हनुमंताचा जन्म. आता जन्म झाला त्यावेळी काही घटना पृथ्वीवर घडत होत्या. आता पहिली घटना बरं का, महत्त्वाची गोष्ट होती, म्हणजे रावणाचे दुष्ट वर्तन. त्याने ना सगळ्या पृथ्वीवर नव्हे तर स्वर्ग पाताळ या तिन्ही लोकात असं काही सुरू केलं. अराजकता माजवली त्याने, यातना द्यायला सुरुवात केली, त्रास द्यायला सुरुवात केली सगळ्यांना. त्याचा तो दुष्ट व्यवहार, त्याची ती दहशत, अरे देवसुद्धा कंटाळले होते. हो ना, सगळेच जण कंटाळले. देवांना सुद्धा त्यांनी सोडलं नव्हतं. आता पृथ्वीवरच्या राजांना स्वतंत्रपणे काहीच व्यवहार करता येत नव्हते. आणि ऋषीमुनींना सुद्धा त्यांनी असा काही त्रास दिला, असा काही छळ मांडला, विचारूच नका. त्यांना छळ सहन करावा लागत होता ऋषीमुनींना. आणि त्यातले एक ऋषी थोर असे बरं का, महान ऋषी कोण होते? कश्यप. आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं लोपामुद्रा. काय होतं पत्नीचं नाव? शाब्बास, लोपामुद्रा. त्यांची 10 मुलं होती बरं का. त्या रावणाने काय करावं, म्हणजे त्याचे जे सहकारी होते ना, त्यांनी ती 10 मुलं मारली, खाऊन टाकली. आता या घटनेने कश्यप मुनी दुःखी होणार की नाही? दुःखी तर झालेच, पण त्यांनी ठरवलं रावणाचा नाश करायचा. आणि म्हणून ते प्रयत्नशील झाले. आता हा तर खरा धाडसी निर्णय असा होता, योग्य होता तो निर्णय. ते ब्राह्मण होते, त्यांच्याजवळ मंत्रविद्या होती. आता कोणतीही फार मोठी गोष्ट करण्यासाठी मंत्र लागतं, तंत्र लागतं आणि यंत्र पण लागतं. प्रार्थना, आशीर्वाद, शौर्य, धैर्य आणि युक्ती प्रयुक्ती. काय सांगितलं मी? काय लागतं? जसं मंत्र तंत्र यंत्र लागतं ना, तसं पहिल्यांदा काय लागतं? प्रार्थना, आशीर्वाद लागतात, मग शौर्य असावं लागतं, धैर्य, आणि युक्ती पण करायला लागते, प्रयुक्ती पण करावी लागते. त्यांनी आपले उत्तरेकडचे नेहमीचे हिमालयाजवळचे स्थान सोडलं आणि हळूहळू ते दक्षिणेकडे यायला लागले, म्हणजे प्रस्थान केलं बरं का. आता गोदावरी नदी किनारी अकोला या गावी ते राहू लागले. त्यांनी तिथे आश्रम काढला आणि अनेक अस्त्र जमा करायला सुरुवात केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वर्गातल्या देवांची, म्हणजे स्वर्गातले सगळे देव विष्णूकडे म्हणजे नारायणाकडे आले. त्यांनी काय सांगितलं विष्णूला? पृथ्वीवर अवतार घ्यावा, विनंती केली. आता देव म्हणाले, नारायणा, आता तुम्हालाच पृथ्वीवरील या साधू संतांवर होणाऱ्या जे अन्याय आहेत की नाही, त्यासाठी मनुष्य रूपात तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. रावणाचा आणि इतर राक्षसांचा तुम्हाला नायनाट करावा लागेल. विष्णू श्री विष्णू काय म्हणाले? ठीक आहे, तुम्ही पण आपापले अंश पृथ्वीवर पाठवा
व सगळे मिळून आपण हे कार्य करूया, देवांना सांगितलं त्यांनी. त्याप्रमाणे काय केलं, ब्रह्माने आपला अंश पाठवला. म्हणजे कसा केला, अंशरूपाने कसा जन्म घेतला, त्याचं नाव होतं जांबवन, जांबवनाच्या रूपात. आता सूर्याचा अंश सुग्रीव आणि इंद्राने पण घेतला. इंद्राचा अंश कोण होता, बाली. आणि नलाचा जन्म विश्वकर्म्याच्या अंशाने झाला. अशी सगळी पात्र योजना नियोजित झाली. आता शतरूपा आणि मनु यांच्या पोटी विष्णू जन्म घेणार होता, म्हणून त्यांनी कौसल्या आणि दशरथाच्या रूपात जन्म घेतला. आता सर्व सिद्धी झाल्या. आता फक्त वायूला जन्म घ्यायचा होता. वायूला, बरोबर. आणि मग असा हा सगळा प्रसंग जो स्वर्गात घडला बरं का. आता तिसरा प्रसंग काय घडला बघा. पहिला प्रसंग काय होता की रावणाने कसं ती मुलं खाल्ली, आणि मी यांनी काय ठरवलं, दुसरा प्रसंग आता सगळ्यांनी जन्म घेतलेत, आता वायूंनी पण. आणि तिसऱ्या प्रसंगात ती घटना स्वर्गातलीच आहे बरं का. एक रूपवान अशी पुंजकस्थला नावाची स्वर्गातली अप्सरा होती. काय नाव होतं, पुंजकस्थला. स्वतःच्या सौंदर्यामुळे ती सारखी नटायची, मुरडायची, त्याच्यातच गुंग बरं का. तिला आवडायचं नटायला, पण तिचा स्वभाव मात्र चांगला होता, संस्कार चांगले होते, पण थोडीशी चंचल होती. इकडे जा तिकडे जा, कुठं काय बोलावं तिला कळायचंच नाही. फक्त तिला नीटनेटकं राहणं, नटणं एवढंच आवडायचं. त्यामुळे काय करायची ती, इतरांचे वेश बघितले की तिला ते सगळे अजागळ वाटायचे. एकदा काय झालं, एक मुनी तपस्या करून जात असताना तिच्या दृष्टीस पडले बरं का. ती अशी वाकून वाकून बघत होती. पाहत असताना तिचं लक्ष गेलं, अरे ह्या मुनींचे केस पिंजारलेले आहेत, कपडे चुरघळलेले आहेत, मळके आहेत, मलिन झालेले आहेत. आणि तिला असं हसू आलं. आता ती उपहासाने त्यांना हसली, जोरात नंतर हसली, अपमान केला. मग मुनींना ते कळलं. मुनींनी काय केलं असेल सांगा. मुनींना राग आला ना, मग काय केलं, शाप दिला. बरोबर शाप दिला तिला. म्हणाले, तू वानर बनून पृथ्वीवर जन्म घेशील. आता वानर तसा अर्थ नाही बरं का. आता हे वानर म्हणजे आपण बंदर किंवा माकड म्हणतो की नाही, तसं नाही आहे हे. नर म्हणजे माणसे आहेत की काय असे वाटावे असे. म्हणजे कसं करायचं, वा नर म्हणजे माणसं आहेत की काही असं. मग तू चंचल वा नरी अशी सारखी आहेस ना, म्हणून तू वानरीण असा तुला जन्म घ्यावा लागणार आहे म्हणाले. आता शाप खरा ठरला आणि पुंजकस्थला अंजनी म्हणून पृथ्वीवर जन्मली. आता या वानर जमातीतही त्यांची भाषा होती, घरं असायची, राज्य असायची. सोनेरी मेरू पर्वतावरील हे वानरराज केसरी असा होता बरं का. त्याचं नाव होतं केसरी. त्यांच्याशी अंजनाचा योग्य वेळी विवाह झाला, पण त्यांना पुत्रप्राप्ती काही झाली नाही. पण आता अंजनाची शिवभक्ती सुरू झाली, तिच्या भक्तीला फळ आलं. आणि तिला मातंग मुनी भेटले. लक्षात ठेवा मुलांनो, सातत्याने काही करत राहिलो ना की त्याचे फळ निश्चित मिळते. म्हणजे श्रद्धा ठेवायची आणि आपल्या कामावर विश्वास ठेवायचा. आणि मग निष्ठेचं आणि श्रद्धेचं फळ नक्की मिळतं की नाही. तसंच झालं हे. मातंग मुनींनी अंजनाला काय सांगितलं, प्रत्यक्ष शंकर तुझ्या पोटी जन्म घेणार आहेत. आता तू वायुदेवतेची साधना कर, कारण तुझा पुत्र वायूसारखा असा बलवान होणार आहे. आता वायुदेवतेची साधना करताना निमग्न झाली अंजना, आणि अंजनाच्या मांडीवर पटकन घारीने एक काय केलं सांगा बरं, माहिती आहे तुम्हाला.
घारीने काय केलं, खिरीने भरलेला द्रोण त्याच्या तिथे मांडीवर टाकला. अंजनाला कळत ना कुठून आला, आपण तर काय करतोय शंकराची. तिने सुरुवात केली होती, शिवभक्ती सुरू केलेली, आणि मांडीवर तर हा ईश्वरी प्रसाद. तिला खूप आनंद झाला. आनंदाने तिने खीर भक्षण केली, खाल्ली बरं का तिने ती. वायुदेवतेचे चिंतन मात्र तिने चालूच ठेवलं होतं. आता यथावकाश अतिशय सुंदर सुवर्णाप्रमाणे तेजस्वी हसरं असं आनंदी बालक तिच्या पोटी जन्माला आलं. आणि त्याचं ते गोंडस रूप पाहून अंजना आणि केसरीराज सुखावले. व त्या बालकाची प्राप्ती हे वायूचे मरुताचे दान आहे हे त्यांना कळले. हा बालक कोण आहे, वायुपुत्र आहे की नाही, अंजनीच्या सुता. बरोबर, तुम्हाला ते गाणं माहिती आहे. रामाचं वरदान एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान. असं ते गोंडस रूप बघून वायूचं असलेलं ते दान, वायुपुत्र आहे हा. अशा प्रकारे मारुती उर्फ हनुमान बरं का, वायुपुत्र मरुतपुत्र, त्याचा जन्म झाला. जन्मल्याबरोबर काय केलं सांगा, तुम्हाला माहिती आहे. सूर्याला धरायला गेला होता, बरोबर. बालपणी तू, असं आहे ना त्या गाण्यामध्ये. आणि मग हनुमान, आता त्याचं नाव कोणी ठेवलं, कसं ठेवलं गेलं याची गमतीदार माहिती ना आपण आता पुढच्या भागात घेऊ. या भागाचं लेखन केलं होतं विभा विनोद काळे याने, आणि वाचनस्वर दीपाली कात्रे. आवडली का गोष्ट? आता पुढचा भाग ऐकायचा की नाही? धन्यवाद.